रेल्वेची सगळी मदार ज्या चाकांवर अवलंबून असते ती चाकं घडवणारं मशीन हाताळणाऱ्या या आहेत शिवानी कुमार। असं मशीन चालवणाऱ्या त्या सेंट्रल रेल्वेमधल्या पहिल्या महिला कर्मचारी। अत्यंत जबाबदारीचं आणि लाखो लोकांच्या थेट जीवन मरणाशी संबंधित असणारं हे काम शिवानी कुमार गेल्या 15 वर्षांपासून अत्यंत कुशलतेनं करतात। आम्ही जे काम करतो त्याच्यावर करोडो प्रवासी आमच्या जीवावर ते प्रवास करतात, तर त्यांना म्हणजे व्यवस्थित सुखरूपपणे या चाकाने पोहोचवलं पाहिजे असं आम्ही चांगलं काम करतो। 15 वर्षांपासून आता महिला वर्चस्व करते या कामावर। पुरुषांच्या बरोबरीनेच आता मी पण काम करते। लोकल लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे, चाकं लोड अपलोड करणारं तब्बल 80 टन वजनाचं ट्रायव्हर्सल हे मशीन रजनी कोरे गेल्या काही वर्षांपासून माटुंगा वर्कशॉपमध्ये हाताळतात। पुरुषांपेक्षा महिला जास्त सतर्कतेनं काम करतात असं त्या सांगतात। पुरुषांपेक्षा हो चांगल्या प्रकारे। पुरुषांवर मी आता ट्रेनिंग देते। आता 2 ड्रायव्हर माझ्याकडे ट्रेनिंग करून गेले। रेल्वेच्या वेल्डिंग विभागात काम करणाऱ्या या रणरागिणी। तुम्ही हे वेल्डिंगचं काम करू शकत नाही म्हणून सुरुवातीला त्यांना बऱ्याच पुरुषांनी हिणवलं, पण खचून न जाता या रणरागिणींनी करूनच दाखवलं। लोक आम्हाला बोलतात आणि जेंट्स लोकांना तर वाटतच असतं की कुठे ना कुठे की महिलांनी नाही यावं पुढे, पण त्याला आम्ही मात केलं की आम्ही तो तसे बोलत असताना आम्ही जास्त उत्साहाने काम केलं किंवा जास्त पद्धतीने करावं, जास्त लेडीजनी यावं। आणि आम्हाला बोलायचे त्यावेळेस पुरुष पण की हा जॉब चांगला नाही आहे किंवा हे करावं म्हणून, पण आम्ही तो ऐकलं नाही त्यावेळेस। रेल्वेचे डबे अत्यंत कुशलतेनं रंगवण्याचं कामही महिला करतात। त्याशिवाय ट्रिमिंग विभागात लोकल लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या सीट्स रिपेअर करणं, एसी कोचेसमधले पडदे तयार करणं यासाठीही इथं असंख्य महिलांचे हात झटतात। पुरुषाच्या तोडीला तोड देऊन आम्ही सगळ्या महिला काम करतो। म्हणजे शिलाई मशीन पासून ते म्हणजे बर शिवण्यापासून त्या लोडिंग करण्या म्हणजे हातोडीवर काम करण्यापासून आम्ही सगळ्या प्रकारची कामं करतो। फक्त तांत्रिकच नव्हे तर सर्वच विभागात रेल्वेमधली ही नारी शक्ती झपाटून काम करतेय। पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून हे हात झटतायत ते तुमचा प्रवास सुखाचा हो यासाठीच। देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।